हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेट्रोचेक मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुम्ही आता सर्वांनी चॉईस फिलिंग केलेली आहे. एक बीएससी नर्सिंगच्या ऍडमिशनसाठी चॉईस फिलिंग प्रेफरन्स फिलिंग आपले जे चालू होते तर ते सर्वांचे झालेत. त्यानंतर आता उद्या सिलेक्शन लिस्ट येणार आहे. ओके, सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर जी इम्पॉर्टंट स्टेप आहे मित्रांनो, तर ती म्हणजे ऍडमिशन्स. आणि ऍडमिशन्स साठी तुम्हाला काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागत असतात. ओके, तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तर आपल्या आजच्या व्हिडिओचा तोच टॉपिक आहे की इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर द बीएससी नर्सिंग ऍडमिशन्स. ओके, तर आज जे आपण डॉक्युमेंट्स डिस्कस करणार आहे तर ते सर्व कॉमन डॉक्युमेंट्स असणार आहे जे तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस साठी लागतात. स्टील तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे तुम्हाला त्या कॉलेजचा काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट नंबर काढायचा आहे गुगल वरून. त्या कॉलेजचे नाव तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला लगेच कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट भेटून जाईल. किंवा जर तुम्ही इमेज मध्ये जर गेले तर तुम्हाला त्या कॉलेज बद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन किंवा काहीतरी इमेज त्या कॉलेजमध्ये मिळेल. ओके, भरपूर कॉलेजचे पोस्टर्स वगैरे असतात तर त्या खाली त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असतो. ओके, कॉलेजचं नाव टाईप केल्यानंतर एक तर तुम्ही त्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे कॉलेजची तर वेबसाईट वरून कॉन्टॅक्ट घ्या किंवा अदरवाईज तुम्ही इमेज सेक्शन मध्ये जा. इमेज मध्ये तुम्हाला कॉलेजची काहीतरी इन्फॉर्मेशन किंवा कुठला तरी नंबर तुम्हाला एखाद्या ऍडव्हर्टायझिंग पोस्टरवर मिळेल आणि मग तुम्ही डायरेक्ट अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करून डॉक्युमेंट्स बद्दल विचारू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक कॉमन डॉक्युमेंट डिस्कस करणार आहे जे तुम्ही सर्वजण आता रेडी ठेवू शकता. ओके, डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर बीएससी नर्सिंग ऍडमिशन. खूप इम्पॉर्टंट असणार आहे आजचा व्हिडिओ ज्या पण विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचंय, ज्यांनी चॉईस फिलिंग केली आणि आता लवकरच त्यांना समजणार आहे कोणतं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं. तर ते डॉक्युमेंट्स तुम्ही आज दिवसभरामध्ये कम्प्लीट करून ठेवायचे. तर हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, तर आता आपण सर्वात फर्स्ट जे डॉक्युमेंट आहे तर ते कोणतं मित्रांनो, अलॉटमेंट लेटर किंवा सिलेक्शन लेटर. ओके, आता जे कॉलेज तुम्हाला अलॉट होतं तर त्याच्या नावाचं तुम्हाला सिलेक्शन लेटर काढायचं असतं. आता हे सिलेक्शन लेटर भेटतं कुठे, हा सर्वात मोठा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके, तर हे जे सिलेक्शन लेटर आहे तर हे आपल्या सीयूटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरच भेटत असतं. हे सिलेक्शन लेटर कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याचा आपण मागच्या वर्षी व्हिडिओ टाकलेला होता. त्यानंतर काल जी जीएनएम ची लिस्ट लागलेली आहे तर जीएनएमच्या याच्यामध्ये पण मी एक्सप्लेन केले. ओके, जे आपला नोटिफिकेशनचा जो बोर्ड असतो आपल्या बीएससी नर्सिंग मध्ये एंटर केल्यानंतर जे एका साईडला नोटिफिकेशन येतात आणि एका साईडला नोटीस असते. तर त्या नोटीस जो सेक्शन आहे तर नोटीस सेक्शन खाली तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्रोचर दिसेल आणि इन्फॉर्मेशन ब्रोचरच्या खाली तुम्हाला सिलेक्शन लिस्ट साठी ऑप्शन ओपन झालेलं असेल तर तिथून तुम्ही तुमचं सिलेक्शन लेटर हे डाउनलोड करू शकता. त्यानंतर सेकंड आहे स्टेट सीयूटी सेल ऍप्लिकेशन फॉर्म. ओके, ज्यावेळेस तुम्ही सीयूटीची एक्झाम भरली किंवा आपली सीईटीची जी एक्झाम होती तर त्यावेळेस तुम्ही जो फॉर्म भरला त्याची ती सिंगल पेजची जी प्रिंट आहे तर ती प्रिंट तुम्हाला इथे लागणार आहे. त्यासोबत ज्यावेळेस तुम्ही आपले जे रजिस्ट्रेशन होते, ओके, कॅप रजिस्ट्रेशन, तर कॅप रजिस्ट्रेशनच्या टायमाला जो 3 पेजेसचा फॉर्म आलेला होता तर तो फॉर्म पण तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे स्टेट सीईटी सेल ऍप्लिकेशन फॉर्म. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट नंबरला काय आहे, एनी फोटो और आयडी प्रूफ. ओके, कोणता पण एका फोटो आयडी प्रूफ लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता, पॅन कार्ड देऊ शकता किंवा पासपोर्ट देऊ शकता. आता मोस्ट कॉमन याच्यामध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड आहे. ओके, आधार कार्ड जरी असेल तरी पण चालेल. आता भरपूर जण बोलतो सर आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाहीये, पासपोर्ट नाहीये. ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्टची गरज नाहीये, सर्वांकडे आधार कार्ड आहे. आधार कार्डवर पण तुमचं आयडी प्रूफ होऊन जाईल. ओके, त्यानंतर नेक्स्ट जे डॉक्युमेंट आहे तर ते आहे एमएच नर्सिंग सीटी मार्कशीट. ओके, मार्कशीट ज्या विद्यार्थ्यांचं गाळ झालेलं असेल डाउनलोड करून घ्या आणि त्याची प्रिंट तुमच्या सोबत ठेवायची. त्यासोबत एक लॅमिनेट करून पण प्रिंट तुमच्याकडे राहू द्या, कारण की कायम लागणार हे डॉक्युमेंट्स आहेत. सीयूटी सेलची वेबसाईट दरवर्षी अपडेट होत असते. तुम्हाला परत तुमचं जे मार्कशीट आहे तर ते घेता येणार नाही. ओके, तर काय करायचं विद्यार्थ्यांनी, आजच तुमचं मार्कशीट डाउनलोड करून ठेवायचंय, तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा, पॅरेंटच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवा आणि एक त्याची कॉपी एक्स्ट्रा तुमच्याकडे ठेवायची आहे. त्यानंतर नेक्स्ट काय, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. ओके, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सर्व आपण जर इंडियन आहोत तर इंडियन सर्वांना इंडियन नॅशनॅलिटी असणारं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागणार आहे. तर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट पण तुम्ही काढून ठेवायचं आहे. हे जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत ऑलरेडी आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केले तर रजिस्ट्रेशनच्या वेळेस हे डॉक्युमेंट्स ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. स्टील आता हे डॉक्युमेंट तुम्हाला कॉलेजमध्ये जमा करायचे आहेत. आय होप हे डॉक्युमेंट सर्वांकडे अवेलेबल असतील. ज्या विद्यार्थ्यांकडे नसतील, भरपूर जणांकडे त्यावेळेस पावती होत्या, पावतीवर भरपूर जणांनी रजिस्ट्रेशन केले, बट आता तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहेत. स्टील याच्यामध्ये काही जर डॉक्युमेंट जर नसतील तर तुम्ही डायरेक्टली तुमच्या अलॉट झालेल्या कॉलेज सोबत कॉन्टॅक्ट करू शकता. कॉलेज तुम्हाला काही दिवसांचा कालावधी मुदत म्हणून देऊ शकतो तुम्हाला कॉलेज, तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये डॉक्युमेंट जमा करण्यासाठी. आपले हे जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत तर हे कॉलेजमध्ये जमा केल्यानंतर हे फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी युनिव्हर्सिटीकडे आपली जी एमयूएचएस युनिव्हर्सिटी आहे तर युनिव्हर्सिटीमध्ये जात असतात. तर युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्युमेंट्स मित्रांनो कधी जातात, तुमचं कॉलेज चालू होऊन 15 ते 20 दिवस झाल्यानंतर ही सर्व डॉक्युमेंटची प्रोसेस असते.
तर त्यासाठी तुम्हाला हे जे डॉक्युमेंट्स आहेत तर हे रेडी ठेवायचे आहेत. ओके, त्या टायमाला ज्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट्स क्रॉस व्हेरिफिकेशन साठी जाणार आहेत युनिव्हर्सिटीमध्ये, तर त्या टायमापर्यंत तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजमध्ये देणे ही पूर्ण स्टुडंटची जबाबदारी असणार आहे. ओके, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. आता नॅशनॅलिटी सर्टिफिकेट नंतर नेक्स्ट काय मित्रांनो, SSC पासिंग सर्टिफिकेट. ओके, जे तुम्ही 10वी पास झाले, तर 10वी पास झाल्याचं जे सर्टिफिकेट आहे, तर 10वी पास झाल्याचं सर्टिफिकेट तुम्हाला जमा करायचं आहे, नॉट अ मार्कशीट. 10वीचं तुम्हाला सर्टिफिकेट लागत असं, ज्याला आपण मराठीमध्ये सनद असं म्हणतो. ओके, तर ते सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे. येलो कलरचं सर्टिफिकेट असतं, जे आपण रजिस्ट्रेशनच्या वेळी पण अपलोड केलेलं आहे. त्यानंतर HSC स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. ओके, जे आपलं 12वीचं शाळा सोडल्याचा दाखला आहे, तर 12वीचा शाळा सोडल्याचा दाखला इथे लागणार आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांचे गॅप आहेत, किंवा काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी BSc ला, BTech ला, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं होतं, आणि त्या विद्यार्थ्यांचे आता हे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट त्या 12वीच्या कॉलेजमध्ये 12वीच्या कॉलेजमधून आल्यानंतर त्यांनी त्या इंजिनिअरिंग किंवा BSc कॉलेजमध्ये जमा केलेले आहेत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी गॅप सर्टिफिकेट लागणार आहे. त्यासोबत तुम्हाला हे जे HSC स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, तर हे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटची झेरॉक्स तुमच्याकडे असेल ती घ्या, किंवा ज्यावेळेस तुमचं अलॉट कॉलेज होईल तर त्यांना विचारा की याच्या ऐवजी तुम्हाला कोणतं सर्टिफिकेट तिथे जमा करावं लागेल. कारण की जर तुम्ही ऑलरेडी जर कुठे ऍडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला तिथले ते कॉलेज सोडल्याचा दाखला पण इथे युज करता येईल की नाही, हे तुम्ही डायरेक्टली त्या कॉलेज सोबत विचारून घ्यायचंय. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ऍज पर एनेक्झर एच. ओके, जे आपल्या इन्फॉर्मेशन व्हाउचर मध्ये एनेक्झर एच आहे, तर त्याच्या मधली जी प्रिंट आहे, तर तेच तुम्हाला लेटर हेडवर, डॉक्टरांचे लेटर हेडवर किंवा एका व्हाईट पेजच्या कलरच्या प्रिंटवर जरी तुम्ही मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणलं तरी पण चालेल. फक्त एनेक्झर एच प्रमाणे पाहिजे. त्यानंतर तिथे तुम्हाला डॉक्टरांचा स्टॅम्प पाहिजे, आणि डॉक्टरांचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, ओनली MBBS रजिस्टर्ड डॉक्टरच चालणार आहे. ओके, ॲलोपॅथी, होमिओपॅथी तुम्हाला इथे चालणार नाही. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. त्यानंतर नेक्स्ट आहे कास्ट सर्टिफिकेशन. ओके, जे विद्यार्थी कास्ट मध्ये येतात तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. स्कॉलरशिप घेण्यासाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आता ज्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं, रिझर्वेशन आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केले, तर त्यावेळेस ज्या विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेशन अपलोड केलं आहे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी आता कॉलेजमध्ये पण जमा करावं लागणार आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी पावतीवर त्यावेळेस काम चालवलं असेल, बट आता ओरिजिनल डॉक्युमेंट साठी तुम्ही घाई करायची, ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला लागणारच आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे नॉन क्रिमिलियर व्हॅलिड अप टू 31/3/2026. ओके, 31 मार्च 2026 पर्यंत तुमचं नॉन क्रिमिलियर पाहिजे. आणि नॉन क्रिमिलियर कोणासाठी आहे? विजय कॅटेगरी, NT1, NT2, NT3 आणि OBC कॅटेगरी. ओके, तर या तीनच कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलियर लागणार आहे. परत आता कमेंट सेक्शन मध्ये विचारू नका की सर मी SC आहे, नॉन क्रिमिलियर लागेल का? ST आहे, नॉन क्रिमिलियर लागेल का? ओके, विजय, NT आणि OBC तीनच कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलियर आपल्याकडे लागत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे मायग्रेशन सर्टिफिकेट इफ ऍप्लिकेबल. ओके, जर कोणाकडे जर जागा बदल केलेली जर असेल तर त्या विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट लागणार आहे, इफ ऍप्लिकेबल समोर कंसामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे गॅप सर्टिफिकेशन इफ ऍप्लिकेबल. ओके, जर कोणाचा 10वी नंतर 1 वर्ष, 12वी नंतर 1 वर्ष, 2 वर्ष गॅप जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी गॅप सर्टिफिकेशन लागणार आहे. गॅप सर्टिफिकेशन कुठून काढायचं हा सर्व पहिला विद्यार्थ्यांचा डाऊट आहे. ओके, तर तुमच्या जवळचे जे तहसील कार्यालय आहे, ओके, तहसील कार्यालय किंवा सेतू कार्यालय, तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करा, तिथून तुम्हाला गॅप सर्टिफिकेशन मिळेल. एकच दिवसाची प्रोसेस आहे, पण गॅप सर्टिफिकेशन तुम्हाला ऍडमिशन साठी लागणारच. ओके, ज्या विद्यार्थ्यांचा गॅप आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट आहे EWS सर्टिफिकेशन इफ ऍप्लिकेबल. ओके, ज्या विद्यार्थ्यांनी EWS मधून फॉर्म भरलेला होता तर त्या विद्यार्थ्यांसाठी EWS सर्टिफिकेट कॉलेजमध्ये जमा करणे गरजेचं आहे. त्यानंतर डिफेन्स सर्टिफिकेट इफ ऍप्लिकेबल. ओके, ज्या विद्यार्थ्यांनी स्पेसिफिक रिझर्वेशन मध्ये डिफेन्स कोटा टाकलेलं होतं रजिस्ट्रेशनच्या टायमाला, तर त्या विद्यार्थ्यांना इथे डिफेन्स सर्टिफिकेशन कॉलेजमध्ये पण सबमिट करावं लागणार आहे. त्यानंतर हिली एरिया सर्टिफिकेशन, याला आपण डोंगरी सर्टिफिकेट म्हणतो. ओके, जे विद्यार्थी डोंगरी एरियामध्ये येतात त्यांच्यासाठी पण सेपरेट रिझर्वेशन असतं, तर ते हिली एरियाचं सर्टिफिकेशन पण तुम्हाला कॉलेजमध्ये जमा करावं लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे गॅझेट फॉर चेंज. ओके, जर कोणाचं मोस्टली मुली, ओके, 10वी नंतर 11वी नंतर लग्न झाले असेल आणि तुमच्या नावामध्ये जर चेंजेस झालेला असेल तर तुम्हाला त्याचं पण एक प्रॉपर डॉक्युमेंट कॉलेजमध्ये सबमिट करावं लागणार आहे. त्याला आपण गॅझेट फॉर चेंज इन नेम म्हणतो. हे पण तुम्हाला सेतू कार्यालय किंवा तहसील कार्यालयामध्ये तुम्ही चौकशी करा तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तुमच्या तालुक्याच्या, तुम्हाला तिथे एक गॅझेट फॉर चेंज इन नेम पण सर्टिफिकेशन भेटून जाईल. त्यानंतर ऑर्फन सर्टिफिकेट. ओके, जर कोणी जर अनाथ असेल, PWD असेल, ओके, ऑर्फन असेल तर त्यांनी पण ते सर्टिफिकेट कॉलेजमध्ये ऍडमिशनच्या टायमाला जमा करणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट व्हॅलिड टिल 2027. ओके, 2027 पर्यंत व्हॅलिड असणारा तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पासपोर्ट साईज फोटोज. ओके,
पासपोर्ट साईजचे तुम्हाला 10 ते 15 फोटोज कॉलेज ऍडमिशन ऑन ऍडमिशनच्या टायमाला घेत असतं. तर 10 ते 15 पासपोर्ट साईजचे फोटो सर्वांनी रेडी ठेवायचे आहेत आणि पासपोर्ट साईज विथ व्हाईट बॅकग्राऊंड किंवा रेड बॅकग्राऊंड असणारे फोटोज तुम्हाला कॉलेजमध्ये मोस्टली ऍक्सेप्टेड करतात. त्यानंतर ऍडमिशन प्रोसेस फीस ओके, 1500 रुपये ऍडमिशन प्रोसेसिंग फीज आहे. तर ती पण तुम्हाला कॉलेजला ऍडमिशनच्या टायमाला अलॉंग विथ ऍडमिशन हे जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत तर डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं आहे. आणि आता एक इम्पॉर्टंट गोष्ट, हे जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत तर तुम्हाला हे 4 वर्षासाठी तुमच्या अलॉटेड कॉलेजमध्येच ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे सर्वांनी काय करायचंय की हे डॉक्युमेंट जमा करण्यापूर्वी याची एक सर्वची एक स्कॅन कॉपी तुमच्या फोनमध्ये सेव्ह असू द्या, तुमच्या पॅरेंटच्या फोनमध्ये किंवा एखाद्या रिलेटिव्हच्या फोनमध्ये सेव्ह असू द्या. जरी तुमचा फोन फॉर्मॅट झाला तरी तुम्हाला त्याचा ऍक्सेस दुसऱ्याच्या फोनमधून घेता येईल. तुमच्या गुगल फॉर्म्सला तुम्ही किंवा तुमचं जे गुगल ड्राईव्ह आहे तर गुगल ड्राईव्हला पण हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून ठेवा. त्यानंतर प्रत्येक डॉक्युमेंटच्या 10 झेरॉक्स प्रती तुमच्याकडे ऍज अ सेव्ह म्हणून ठेवा, कारण की भरपूर वेळेस तुम्हाला पुढे परत काही वेगवेगळे फॉर्म भरायची जर गरज जर पडली तर त्या टायमाला तुम्हाला डॉक्युमेंट्स तुमच्याकडे लगेच अवेलेबल असतील. ओके, हे डॉक्युमेंट तुम्हाला कॉलेजमध्ये एकदा जमा केल्यानंतर जोपर्यंत तुम्हाला बीएससी नर्सिंगची डिग्री भेटत नाही तोपर्यंत हे कुठलाच डॉक्युमेंट तुम्हाला कॉलेज रिटर्न देत नसतं. ओके, त्यामुळे हे डॉक्युमेंट तुमच्याकडे एक झेरॉक्स प्रत असणे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ऍडमिशन प्रोसेसिंग ही 1500 रुपये आहे. तरी पण तुम्हाला जे कॉलेज अलॉट होईल याच्या व्यतिरिक्त त्यांची जर काही ऍडमिशन प्रोसेसिंग फी जर असेल तर तुम्ही त्यांना विचारून की ऍडमिशन प्रोसेसिंग फी त्या प्रक्रियेत त्याची तरतूद करायची आहे. डीडी चेक ऍप्लिकेबल विद्यार्थ्यांना लागणार आहे. ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना मोस्टली मेल कॅन्डिडेटसाठी डीडी आणि चेक ची प्रोसेस आहे. तर तुम्हाला जो पण कॉलेज अलॉट होईल तुम्ही त्या कॉलेज सोबतली कॉन्टॅक्ट करून तुम्हाला डायरेक्टली ते सांगतो. ओके, त्यानंतर थँक्यू. ओके, आय होप तुम्हाला सर्वांना आता कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर ते समजलेले असतील. स्टील याच्यामध्ये काही जर डाऊट जर असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारा. आणि ज्या डाऊट्स तुमचे किंवा जे क्वेरीज तुमचे कमेंट सेक्शन मधून सॉल्व्ह होणार नाही तर जे कॉलेज तुम्हाला अलॉट झाले तिथल्या क्लर्क सोबत तुम्ही ज्या गोष्टी डिस्कस करा, तुम्हाला डॉक्युमेंट्स बद्दल प्रॉपरली गायडन्स तुमचं अलॉट झालेलं कॉलेजच देऊ शकतं. कारण की आज आपण व्हिडिओमधून जे डिस्कस केलं हे सर्व कॉमन गोष्टी आहेत. स्टील तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरी तुमच्या किंवा तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी किंवा तुमच्या पर्टिक्युलर अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये याच्या व्यतिरिक्त जर काही वेगळे जर नियम जर असतील तर त्याच्या विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला ते कॉलेजेस स्पेसिफिकली देऊ शकतो. ओके, तर जे कॉमन डॉक्युमेंट होते तर ते आपण एक्सप्लेन केले. स्टील परत एकदा आपण सर्व डॉक्युमेंटचं ओव्हरव्ह्यू करू. ओके, तुम्ही हे सर्व डॉक्युमेंटचा स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट जे आहे तर ते नोट डाऊन पण करून घेऊ शकता. ओके, सर्वात पहिले आपण बघितलं होतं की अलॉटमेंट लेटर किंवा सिलेक्शन लेटर तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर स्टेट सीईटी सेल ऍप्लिकेशन फॉर्म लागणार आहे. त्यानंतर एनी फोटो और आयडी प्रूफ लागणार आहे, आधार कार्ड त्यामध्ये तुम्ही वापरू शकता. त्यानंतर एमएच नर्सिंग सीईटीचं मार्कशीट लागेल. त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागणार आहे. एसएससी पासिंग सर्टिफिकेट लागणार आहे. एचएससी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेशन. ओके मित्रांनो, याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट ऍड करायचं राहून गेले तर ते म्हणजे तुमचं जे 12वीचं जे मार्कशीट आहे तर ते पण तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर लागणार आहे. मायग्रेशन सर्टिफिकेट लागणार आहे. गॅप सर्टिफिकेट इफ ऍप्लिकेबल, ईडब्ल्यूएस इफ ऍप्लिकेबल, डिफेन्स इफ ऍप्लिकेबल, हिली एरिया इफ ऍप्लिकेबल. त्यानंतर गॅजेट फॉर चेंज इन नेम इफ ऍप्लिकेबल. ओके, कोणाच्या नावामध्ये बदल असेल तरच हे लागणार आहे. त्यानंतर ऑर्फन सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर ऍडमिशन प्रोसेसिंग. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांना आता डॉक्युमेंट समजले असतील. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच नवीन व्हिडिओ आपण ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग आपल्या चॅनलवर अपडेट करत आहोत. ओके फ्रेंड्स, विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ऍडमिशन प्रोसेस. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.